47 साली स्वातंत्र्य मिळालं, 78 वर्ष झाली. आता बीजेपीची सरकार आली, तुमचीच होती की. मग तुम्ही रस्ते काय नाही केले? मग थेट पाईपलाईन केली. त्याचं पाणी थेट बावड्याला बंटी पाटलाच्या घरात गेलं. सगळे त्यातलं जे काय आहे ते तिकडे पोहोचला. आणि मध्ये काय तर लिकेज, लिकेजमुळे रिपेरिंगमुळे बंद. अरे पण मग तू एवढी मोठी योजना आणली म्हणतोस ना, तो काय म्हणतो त्याला तेवढं एकच काम सांगण्यासारखं आहे, बाकी टोल तर मी घालवलं, मी मंत्री होतो. तर रोज गाडी बाहेर जाताना 30 रुपये. मी मुख्यमंत्र्यांना 14ला सरकार आलं, मुख्यमंत्री देवेंद्र झाले, माझ्याकडे 8 खाती होती. तर मी देवेंद्रला म्हटलं का टोल जायला पाहिजे. तर म्हटलं दादा कसं शक्य आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला 500 कोटी द्यावे लागतील. तर म्हटलं हे बघा, आमचा एक सामान्य माणूस 30 वर्ष टोल लागला तर रोज टोल भरेल, एकदा जाताना एकदा येताना, त्याची 2 गाड्या येतील म्हटलं 30 वर्षामध्ये. मग देवेंद्रने मान्य केलं, 500 कोटी दिले कॉन्ट्रॅक्टरला. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणला ह्यानी, कोणी बंटी पाटलाने, आणि लय ढपला मारला. मग मानेवर टोल दिला आमच्या, टोल घालवला कोणी? देवेंद्र फडणवीस, 500 कोटी रुपये देऊन. पण त्याला सांगण्यासारखा एकच मुद्दा, मी थेट पाईपलाईन आणली. पण काल परवापासून तो थेट पाईपलाईन सांगायलाच तयार नाही, कारण ते सगळं अंगाशी आलं. आता कळलं लोकांना की यात लई पैसे खाल्ले. आणि त्यामुळे एअरपोर्ट आता तुम्ही विमानाने